काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही. आतापर्यंत मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, सब कुछ मोदी, का ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे. दोन टिकू महत्वाचे आहेत. दोन बाबू, नितीश बाबू, चंद्रा बाबू. या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले, ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत, शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत, व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत. बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे. आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते स्वतःला तुडून घेत आहेत. त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. जतीनराम मांझी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे. बरोबर आहे. या नकली शिवसेनेचे तर 7 खासदार आहेत असं म्हणतात ना. किती आहेत? 8 कसे असतील? तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तिकरांसारखी जागा धापलीत का? प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रित, तुम्ही आमचे गुलाम आहात. नाही, अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची 150 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊची संबंधित होती ती परत केली. अजून काय पाहिजे? 150